नमस्ते. आपलं ग्रामपंचायत कारभार या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ज्या ग्रामपंचायतच्या मासिक सभा होतात त्याबाबत नक्की कायद्यामध्ये काय तरतूद आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो मासिक सभा म्हटलं का निवडून आलेले सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यापुरतंच ते कामकाज सीमित आहे असा एक संदेश सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्याकडनं दिला जातो. संबंध महाराष्ट्रात जर बघितलं तर ह्या ज्या काही मासिक सभा आहेत याबाबत खूप गोंधळ आहे आणि खूप मनमानी सरपंच आणि ग्रामसेवकांचे चालू आहे. प्रश्न असा उभा राहतो का मग यासाठी शासनाचे आदेश आहेत का फक्त की कायदा आहे? तर नक्कीच यासाठी कायदा आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे ग्रामपंचायत सभा अधिनियम नाही, नियम 1959. हा जो काही ग्रामपंचायत सभा नियम आहे या नियमानुसार मासिक सभा बोलवण्याची जबाबदारी ही मुख्यत्वे सरपंचांवर आहे. ह्या अधिनियमानुसार किती ग्रामसभा घेतल्या पाहिजे तर दर महिन्याला एक मासिक सभा ही घ्यावा लागते. आता मासिक सभा घ्यायची मग त्याची नोटीस द्यावं लागेल का? हो. तर जी काही मासिक सभा घ्यायची आहे त्याच्या 3 दिवस अगोदर रीतसर सरपंचांनी नोटीस दिली पाहिजे. आता ही नोटीस मग फक्त सभासदांना द्यायची का, सदस्यांना द्यायची का? तर नाही, ही नोटीस गावाच्या चावडीवर म्हणजे गावाची जी चावडी आहे किंवा सूचना फलक आहे त्या सूचना फलकावर सुद्धा ही नोटीस लावली पाहिजे. आता नोटीस लागल्यानंतर त्या नोटीसमध्ये त्या सभेसमोर किंवा त्या मासिक सभेसमोर जे कामकाज चालणार आहे त्या कामकाजाचं पूर्ण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे का बाबा काय काय कामकाज चालणार आहे आणि ते कामकाज सगळ्या ग्रामस्थांना कळालं पाहिजे का आजच्या मासिक सभेमध्ये काय काय कामकाज चालणार आहे. आता नोटीस दिली, नोटीस नंतर ज्या दिवशी ॲक्च्युअल मासिक सभा आहे मग त्या दिवशी ती नक्की कशी होणार? तर मग पहिला विषय येतो त्या मासिक मीटिंगमध्ये कोण कोण बसणार. तर साहजिकच आहे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य यांच्याचबरोबर गावामधले जे काही नागरिक आहेत ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे ते सुद्धा त्या मासिक मीटिंगमध्ये बसू शकतात असं ह्या ग्रामपंचायत सभा नियम 1959 मध्ये तरतूद आहे. आता सभा सुरू होणार तर मग सभेचा अध्यक्ष कोण असणार? तर मासिक सभेचा अध्यक्ष हा सरपंच असणार. पण सरपंच उपस्थित नसेल तर उपसरपंच त्या सभेचा अध्यक्ष असेल आणि जर सरपंच सोडून इतरांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली आणि जर नंतर सरपंच आले तर त्या सभेचं अध्यक्षस्थान पुन्हा सरपंचांकडे जाईल आणि कामकाज पुन्हा सुरू राहील. आता या सभेसमोर जे काही कामकाज चालणार आहे त्या कामकाजामध्ये गावातील नागरिकांना कुठल्याही प्रकारे वक्तव्य करता येणार नाही किंवा मत देता येणार नाही किंवा भाग घेता येणार. फक्त गावातले नागरिक या मासिक सभेमध्ये काय काय कामकाज चालतं हे बघू शकतात. म्हणजे इथं मात्र नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट आहे ती स्पष्टच ठेवली पाहिजे का आपण काय कामकाज चालते ते बघू शकतो. त्या कामकाजाच्या वेळेस आपण बोलू शकत नाही किंवा त्या कामकाजाच्या वेळेस आपण मतदान करू शकत नाही किंवा प्रत्यक्ष भाग नाही घेऊ शकत. फक्त आपण जसं लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये प्रेक्षक गॅलरी असते तिथं बसलेले प्रेक्षक फक्त काय काय कामकाज चाललंय ते बघू शकतात, तसंच गावातले नागरिक प्रेक्षक म्हणून ते सगळं कामकाज जवळून बघू शकतात. आता प्रश्न असतो का बऱ्याच वेळेस सरपंच आणि ग्रामसेवक नागरिकांना सांगतात का आमची मीटिंग आहे, मग आमच्या मीटिंगमध्ये आमचं कामकाज चालणार आहे, तुम्ही बाहेर जा. तर हे सरपंच आणि ग्रामसेवकांचं कृत्य हे बेकायदेशीर आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांना असं करण्याचा कुठलाही अधिकार नाही. याबाबत शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत. तर मासिक सभा ही अतिशय महत्त्वाची आहे. मग आता ह्या मासिक सभेसमोर नक्की कामकाज चालतं कसं? तर मासिक सभेची जी काही नोटीस दिलेली होती किंवा जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसनुसार
एक एक विषयाला धरून कामकाज सुरू होतं. परंतु जर सदस्यांना आपले काही विषय मांडायचे असेल तर अध्यक्षांच्या अनुमतीनं ते आपले विषयसुद्धा मांडू शकतात. आता मासिक सभेमध्ये नक्की काय कामकाज चालतं किंवा कामकाज नक्की होत असताना काय करावं लागतं, तर जे विषयपत्रिकेमध्ये कामकाज दिलेले आहे त्या विषयपत्रिकेनुसार एक एक विषयावरती चर्चा करायची असते. मग ज्या व्यक्तीला आपलं मत मांडायचं आहे त्याने उभं राहून आपलं मत त्याविषयी मांडलं पाहिजे. त्याकरता काय केलं पाहिजे, तर स्पष्टपणे कुणाच्याही विरोधात न बोलता आपलं विषयाला अनुसरून आपलं मत हे त्या सदस्यांनी मांडलं पाहिजे. आणि मग प्रत्येक सदस्याला प्रत्येक विषयावर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि मग तो विषय मान्य आहे किंवा अमान्य आहे याच्यासाठी मात्र मतदान हे घ्यावं लागतं. आणि मग बहुमताने त्या सभेमधल्या प्रत्येक विषयाचा निर्णय हा बहुमताने केला जातो. आता बऱ्याच ठिकाणी असा गैरसमज आहे का लोकनियुक्त सरपंच आहे तर त्यालाच सगळे अधिकार आहेत, तो मनमानी पद्धतीने कामकाज करू शकतो. तर असं नाही. लोकनियुक्त सरपंच जरी असेल तर त्याला मात्र मासिक सभेमध्ये बहुमताने निर्णय घ्यावा लागतात आणि बहुमताने सदस्यांनी ठरवलेल्या विषयाला मान्यता द्यावी लागते. आणि तो ठराव ग्रामसेवकांची जबाबदारी आहे, त्या ठरावानुसार त्यांनी प्रोसिडिंग लिहिली पाहिजे. आता बऱ्याच वेळेस ऐन वेळेवर विषय येतात, मग अध्यक्षांना त्या ऐन वेळेच्या विषयावरती कामकाज चालवायचं किंवा नाही चालवायचं हा अधिकार आहे. परंतु ते विषय घेतले नसतील किंवा ते विषय घ्यायचे नसतील तर मात्र अध्यक्षांनी स्पष्टपणे लेखी स्वरूपात असं कारण दिलं पाहिजे का ते विषय का घ्यायचे नाही. आता ग्रामसभेसमोर जे काही प्रस्ताव झालेले आहेत किंवा जे ठराव झालेले आहेत पूर्वी, त्या ठरावांना पुढे घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं मुख्य काम हे मासिक सभेचं असतं. म्हणजे मासिक सभा ग्रामसभेच्या ठरावाच्या विरोधात कामकाज करू शकत नाही किंवा ग्रामसभेमध्ये झालेले ठराव मासिक सभा रद्द करू शकत नाही, त्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. याच्याकरता मासिक सभा हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणून त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला गेला पाहिजे. याच्यासाठी गावातल्या नागरिकांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे. त्यात सदस्यांची आणि ग्रामस्थांची मुख्य जबाबदारी आहे त्या मासिक सभेमध्ये जे काही ठराव लिहिले जाणार आहे ते ठराव लिहिले जे आहेत ते योग्य आहेत किंवा जे कामकाज चाललं आहे त्या पद्धतीने लिहिले गेले की नाही हे सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी बघितलं पाहिजे. गावामध्ये जी काही विकास कामं घ्यायची आहेत ती ग्रामसभेने मान्यता दिलेली आहे. त्या विकास कामांना मान्यता देऊन कार्य आरंभ आदेश म्हणजे वर्क ऑर्डर देण्याचं काम हे मासिक सभेमध्ये केलं जातं. म्हणजे मासिक सभेमध्ये ते कामांना सुरुवात केली जाते. म्हणजे जो काही गावाचा विकास आराखडा तयार केलेला असतो ग्रामसभेने, त्या विकास आराखड्यानुसार जे काही विकास कामं करायची आहेत त्याला मान्यता ही मासिक सभेमध्ये दिली जाते. आणि मासिक सभेमध्येच कोणाला काम द्यायचं असेल, टेंडर द्यायचं असेल तर ते मासिक सभेच्या ठरावामध्ये दिलं जातं किंवा त्याच्यानुसार दिलं जातं. परंतु ते सरपंच आणि ग्रामसेवक मनमर्जी पद्धतीने कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजे बहुसंख्य किंवा मेजॉरिटीने ज्या पद्धतीने काम द्यायचं ठरलं आहे, म्हणजे रीतसर निविदा बोलून निविदेनंतर सगळं काय असेल ते कायदेशीर पूर्तता करून मगच मासिक सभेने काम हे द्यायचं असतं. आता बऱ्याच वेळेस जो काही काम झालेलं आहे मग त्या कामाला खर्चाला मंजुरी द्यायची तर ती पहिले ग्रामसभेमध्ये घ्यावं लागते. ग्रामसभेमध्ये खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर जे काही काम झालेलं आहे त्याची बिलं काढायची असेल तर पुन्हा मासिक सभेसमोर त्याला मान्यता द्यावं लागते आणि मग ती बिलं पेड करावी लागतात. तर अशा पद्धतीनं कामकाज मासिक सभेमध्ये चालतं. परंतु बराच गोंधळ ग्रामसेवकांनी करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं मासिक सभा नक्की काय किंवा मासिक सभेमधलं कामकाज कसं चालतं ह्याबाबत अनेक गैरसमज आहेत. परंतु गैरसमज न करू घेता अजून जर अधिक आपल्याला जर माहिती हवी असेल तर आपण ग्रामपंचायत सभा नियम 1959 पूर्णपणे सविस्तर बघा आणि त्याच्यानुसार कामकाज केलं पाहिजे. आता जर मासिक सभा घेतल्या जात नसतील किंवा कायदेशीर मासिक सभा होत नसतील तर नक्कीच त्या मासिक सभांच्या बाबतीत सरपंच यांच्यावरती
पद बरखास्तीची म्हणजे सरपंचांचं पद जाऊ शकतो अशी देखील कारवाई होऊ शकते असं ग्रामपंचायत कायद्यामध्ये नमूद आहे. आणि जिल्हा अधिकारी यांना ते अधिकार आहेत. जर त्या मासिक सभा होत नसतील तर ते नक्कीच कारवाई करू शकतात. आता प्रश्न आहे का ह्या मासिक सभा झाल्यानंतर याच्या प्रोसिडिंगची प्रत नक्कीच जे ग्रामसेवक आहेत त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी ती नोटीस बोर्डवर लावली पाहिजे. आणि गावातल्या कुठल्याही नागरिकांनी मासिक सभेची प्रत जर मागितली तर त्याला ती प्रत दिली पाहिजे. अशा पद्धतीनं या मासिक सभा झाल्या पाहिजे आणि गावातल्या नागरिकांनी गावाच्या विकासासाठी या मासिक सभांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी मासिक सभांमध्ये उपस्थित राहा, गावाच्या विकासाकरता सहकार्य करा. नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ येत आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलमधील माहिती तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर ती माहिती तुम्ही लाईक करा. आणि आमचा चॅनल हा उपयुक्त आहे, लोकांसाठी गरजेचा आहे असं जर वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून आमच्या या ग्रामपंचायत कारभाराच्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हा. धन्यवाद.